आम्ही मरून जातो सर, लेकरं बाळ उपाशी मरायचं सर, दवाखान्यामध्ये पेशंट असं पाळवा. आमचं काय म्हणणं आहे साहेब, ह्याच्यासाठी आमचं पेमेंट कशासाठी थांबवायचं? शिपाई पगार थांबवतो. अधीक्षिका या पदावर कार्यरत असून माझी पोस्ट वसतिगृह प्रमुख आहे. टोटल 140 निवासी विद्यार्थ्यांची पूर्ण देखभाल करणे ही माझी जबाबदारी आहे. स्वयंपाकी मावशांकडून स्वयंपाक करून घेणे, पहिला शिक्षक आज इथं आलात, काय झालं होतं इथं येण्याचं कारण म्हणजे आम्हाला एकतर वसतिगृह पोस्ट 24 तासाची आपली ड्युटी, त्यामुळे आम्हाला आजपर्यंत ऑफिसला कधीही कोणी येऊ दिलं नाही, अगदी मुख्याध्यापकापासून संस्थेपर्यंत. परंतु आज माझ्या बरोबर ज्या मदतनीस आहेत त्यांचं घर आज सील केलेलं आहे. त्यांची लहान मुलं आहेत सर, आणि बँकेचे वारंवार मलाही माझंही 2.5 लाख पेंडिंग हप्ते तटलेत सर बँकेचे. वारंवार साहेबांचे फोन येणे किंवा संस्थेकडून फोन येणं, शाळेतले पालकांचे तक्रारी, म्हणजे सगळ्यांना आम्ही फेस करून त्यातून पण पेमेंट नाही, त्याची मानसिक त्रास आम्हाला फार व्हायला लागला साहेब. आणि बऱ्याच वेळा साहेबांनी आज 2 महिन्यापासून आम्हाला साहेब नाही ठीक आहे मंगळवारी या तुमचं होऊन जाईल, नाही बुधवारी या होऊन जाईल. मग प्रत्येक वेळेस आम्ही 2 शिक्षक ज्येष्ठ शिक्षक पाठवून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो, परंतु ॲक्च्युली पाठपुरावा केला गेलेला नाही. आम्हाला ॲक्च्युली अंधारातच ठेवलं गेलेलं आहे. आज होईल उद्या होईल या फक्त एका आणि एका तासावर आम्ही थांबलो, परंतु आज मात्र आम्हाला त्रास झाला सगळे. आता फक्त 15 दिवस आमच्याकडे बाकी आहे. त्याच्यात जर बजेट सरेंडर झालं तर काहीच उपयोग नाही. याच्यानंतर आमचा पेमेंट डायरेक्ट ऑगस्टलाच होणार. सामान्यतः पगार काढण्यासाठी किती पैसे मागितले साहेबांनी? आता साहेब मी 2012-13 पासून जॉईनिंग आहे. माझ्या लागल्यापासून आमच्या मुख्याध्यापकांनी कोरे सर यांनी जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये 13 कर्मचाऱ्याकडून घेतलेत, आजपर्यंत घेतलेत. त्या एका कारणासाठी संस्थेनं त्यांना सस्पेंड करून टाकलेलं आहे. माध्यमिक युनिटचं मुख्याध्यापक ते नाही, ते नसल्यामुळं त्यांनी या अधिकाऱ्यांच्या हाताला धरून नाहक त्रास आम्हाला ते मुख्याध्यापक देत आहेत, आणि त्यांच्या थ्रू या अधिकाऱ्यांनी आमचं पेमेंट रोखलेलं आहे. आता किती पैसे माहिती ते पेमेंट काढायला? आता पेमेंट काढायला सर आता त्यांनी अंदाजे आम्हाला सांगितलेला नाही आकडा. ॲक्च्युली त्यांनी आम्ही एक मधला मार्ग काढा म्हणताना असं 1 लाख रुपये तुम्ही द्या, मग आम्ही पेमेंट करतो. तेही द्यायला आम्ही तयार आहे. प्रत्येक पगार नाही, सगळ्यांनी मिळून 24 व्यक्तींनी मिळून पेमेंट काय असं काढायचंय. प्रत्येकाच्या पेमेंटला टक्केवारी बसून 1 लाख रुपये आपण देऊया असं मान्य करायला ते अधिकारी तयार नाही. कुणी मागणी केली आहे? कोण मध्ये मागणी म्हणजे आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी काहीतरी कॉम्प्रोमाइज व्हावं म्हणून आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी गेल्यानंतर इथून सांगितला गेलेला आकडा आहे. प्रत्यक्षात आम्ही महिला मंडळ कधी आलो नाही, आज पहिल्यांदाच महिला इथं शाळेत आलोय. परंतु वारंवार ह्या साहेबांचा हा त्रास आहे. त्यांनी सांगतायत की विद्यार्थी संख्या कमी आहे, पण तुम्ही अधिकारी आहात ना, मग तुम्ही घ्या ऑब्जेक्शन. बरं तुम्ही सस्पेंड मुख्याध्यापक म्हणता ना, मग तो मुख्याध्यापक डेली शाळेतून सह्या करतो, पण तुम्ही अधिकारी आला त्याला त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. हे बोललं तर म्हणतात की लेडीज माझ्या अंगावरती सोड. साहेबांच्या पार्ट्यासाठी देवदर्शनसाठी आतापर्यंत किती पैसे दिले? 70-80 लाख रुपये दिले 2012-13 पासून. 13 कर्मचाऱ्यांनी दिले गेलेली रक्कम आहे. सरांकडे दिलेली रक्कम तरी आपण वैयक्तिक अधिकारी कुठल्या कर्मचाऱ्याला मागत नसतो. ठीक आहे. हिने सारखे पैसे 1 लाख रुपये मागतात सर. ह्याने आमच्या 6 महिने पगारी थांबवतात
आणि त्या टायमाला मोठी रक्कम आहे म्हणतात आमचे पैसे मागतात सर. तरी आम्ही नाविलाचा कारणाला पैसे देतो चालव सर. कुठं म्हणणं द्यायचं? मी तर चुलीतनं पैसा काढते, चुलीवर स्वयंपाक करून घालते. मी अनाथ लेकरावाला एसटीच्या आसपास लेकरं झाल्या, त्याचे कपडे धुते, त्यांची भांडे धुते, पण माझ्यासारखीच पैसा अधिकाऱ्याने खाऊ नये सर. आतापर्यंत किती दिले पैसे? भरपूर दिले सर, भरपूर पैसे दिले सर आम्ही. आकडा सांगा, आकडा किती दिला आता? सर प्रत्येक 1 लाख रुपये देतात सर. प्रत्येक पगारपत्रावर 1 लाख असा 25 जणांचा स्टाफ आहे. जॉईनिंग आहे साहेब माझं. माझ्या जॉईनिंग एक मिनिट पुढे पुढे या, पुढे या तुम्ही. ही लावा, माईक लावा. बोला सर. मी ईश्वर मल्हार क्षीरसागर, संत गाडेगाव आश्रमशाळा मंगरूळ, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून काम करतो. त्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक 2 युनिट आहेत. त्या 2 युनिटमध्ये 26 कर्मचारी आहेत. त्या 26 कर्मचाऱ्याचा गेली 6 महिन्यापासून पगार नाही आहे. हा समाज कल्याण अधिकारी आल्यापासून हा अधिकाऱ्याकडं अनेक वेळा आम्ही कर्मचारी भेटलो, पगारी करा म्हणून सांगितलं, त्यांना विनंती केलो, पण ते अधिकारी काही पगारी करत नाही. तर अशा पद्धतीनं हा अधिकारी दिवाळीच्या पूर्वी देखील, बजेट असताना देखील आम्ही सर्व कर्मचारी आलो, साहेब आमची दिवाळी आहे, तुम्ही सही करा. त्यावेळी देखील अधिकाऱ्यांनी सही केली नाही आणि आमची दिवाळीच्या ठिकाणी आम्ही शिमगा साजरा केलो. पण त्यानंतर देखील अधिकाऱ्यांनी बजेट आहे, सर्व आहे, विनाकारण तुमच्या शाळेवर प्रशासन आणतो, तुम्हाला नोकरी कमी करतो, तुमचं एकेकाचं बघतो, अशा पद्धतीनं धमकी देत कार्यक्रम तिथं चालू आहे. आमची एवढीच विनंती आहे की आमच्या ज्या कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्याच्या पगारी आम्हाला वेळेवरती द्यावं, जे थकीत वेतन आहे ते आमचं मिळावं. आणि ह्या संस्थेला या आतापर्यंत 2 वर्ष झालं लेकरांच्या विद्यार्थ्यांचं वेतनाचं अनुदान देखील मिळालं नाही, ते देखील प्रशासन सादर आहे, ते देखील देत नाहीत. म्हणजे जाणून बुजून त्रास देऊन इथल्या कर्मचाऱ्याला त्रास देणं, संस्थेला बदनामी करणं आणि त्याच्यावर प्रशासक आणून स्वतः मालक होणं, हाच या अधिकाऱ्याचा हेतू आहे. त्या अधिकारी राज्यामध्ये अनेक ठिकाणी समाज कल्याण अधिकारी म्हणून काम केलं आहे. नाही तर 3 वेळेस निलंबित झालेला अधिकारी आहे. कोल्हापूरला झालेला आहे, नांदेडला अशाच पद्धतीने केलेलं आहे, सोलापूरला निलंबित झालेलं आहे. परत अजून हा अधिकारी इथं आलेला आहे आणि इथं येऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं कर्मचाऱ्याला पिळवणूक करतो. पिळवणूक केल्यानंतर अडीअडचणीच्या वेळेस कर्मचारी करतात किंवा 4 पैसे देऊन काम करावं, मग ते पैसे घेतो. अशा पद्धतीनं त्या कर्मचाऱ्याला त्रास देऊन पैसे काढणे हा हेतू या अधिकाऱ्याचा आहे. गेली 6 महिने कर्मचाऱ्याचे पगार नाही. अनेक वेळा विनंती केली, हात जोडले, पाया पडले, परंतु अधिकाऱ्याला दया येत नाही. हा अधिकारी समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून राहायच्या कॅपिल किंवा त्याच्या खुर्ची बसायच्या लाकीचा माणूस नाही आहे. तात्काळ याला इथून हलवावं आणि इतर ठिकाणी याला हे करावं आणि या ठिकाणी येऊन सर्व कर्मचाऱ्याच्या शाळेतल्या विद्यार्थ्याच्या अडचणी ते दूर करावं, एवढीच माझी विनंती आहे. आणि आज आम्ही वैतागून आलो आहे की जोपर्यंत आमच्या पगारी होणार नाही तोपर्यंत या आम्ही इथून समाज कल्याण सोडणार नाही. बरं, रात्र होऊ द्या, 12 वाजू द्या, 1 वाजू द्या, आमच्यावर कारवाई होऊ द्या, आम्हाला जेल होऊ द्या, हरकत नाही, परंतु आज पगारी झाल्याशिवाय आम्ही शाळेवर पुन्हा जाणे नाही. शिवसाहेबांच्या चेंबरमध्ये गेल्यानंतर शिवसाहेबांनी काय म्हणलं तुम्हाला? शिवसाहेब काय म्हणले की समाज कल्याण अधिकारी म्हणले की यांचं बजेट आहे का पगारीचं? तर आहे. मग काय अडचण आहे? तर तुमच्या डिपार्टमेंटला जो अधिकारी दिलात, अडिशनल शिव म्हणून दिले आहेत, त्यांचं तुम्ही त्यांना घ्या आणि व्यवस्थितपणे त्यांच्या पगारी करून टाका असं त्यांना सांगितले. ते म्हणले की अधिकारी नाहीत, ते कळंबला गेलेत. ठीक आहे, येतील. मग आल्यानंतर त्यांची चर्चा करा, त्यांचे तो कर्मचारी जवळ घ्या आणि जवळ घेऊन नियमाप्रमाणे जे आहेत पगार, थकीत पगार आहे, बजेट असताना तुम्ही ठेवलात ते तुम्ही त्यांच्या पगारी करून टाका असं शिवसाहेबांनी सांगितलं. नाही, पण बजेट असताना पगारी न होण्याचं कारण काय? त्यांच्याकडून कसं आगाऊ रकमेची वगैरे काय मागणी होती का? साहेब, त्यांची मागणी हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे टाकून दिली केस आहे. त्या राज्यानं वळवून टाकलेल्या समाज कल्याण सुनील कमितकर आहे, ही सगळ्या देशाला जगालाच माहीत आहे. मला तर असं वाईट वाटतंय, कारण या अधिकाऱ्याला पैसा दिल्याशिवाय कुठलंच काम करत नाही. आता अनेक शाळा आहेत, कुठलंच काही नाही, परंतु व्हिजिटनं तिथं जाऊन त्या ठिकाणी पैसे काढतो, नाहीतर तुमचे प्रशासकीय मान्यता आणतो. पैसे काढून बरं येऊन पैसे देणे आणि आपली बाजू शेप राहणे हाच या अधिकाऱ्याचा धंदा आहे. पैसे देणार कुठून? त्या कर्मचाऱ्याकडून काढायचे पैसे, स्वतःकडून पैसे काढायचं. अशा काढून त्यांनी आतापर्यंत हे काम केलेलं आहे. त्यांनी 3 वेळेस निलंबित झाला म्हणून पुन्हा अजून काढणार आहे. अधिकाऱ्याचं नाव सांगा. सुनील खमितकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव. हा खमितकर इतका हे आहे की नॉन करप्टेड माणूस आहे तो, की कल्पना न केलं असं लोक म्हणतात, परंतु हा करप्टेड माणूस आहे. इतका करप्टेड आहे की हा रजा द्यायला किंवा मेडिकल बिलं काढायला देखील पैसे मागतो. ग्रँडला तर मागतो, कर्मचारी पगार काढण्यासाठी पैसे मागतो. जर नाही दिलं की मग अशा पद्धतीने अडवणूक करायचं, हे धोरण आहे.